कास्टिंग डेव्हलपमेंट अँड स्टँडर्डायझेशन याच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये कास्टिंग डेव्हलपमेंट अँड स्टँडर्डायझेशन म्हणजे काय, त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहे, कोणकोणते प्रॉब्लेम्स आपल्याला डेव्हलपमेंटमध्ये भेडसावत असतात, त्याचबरोबर कशा पद्धतीनं आपण भविष्यामध्ये या संपूर्ण डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटीचा वेगवेगळ्या फेजमध्ये विभागणी करून प्रत्येक फेजमध्ये कोणकोणती कामे करणार आहोत याबद्दल सविस्तर माहिती घेतली होती. आज आपण कास्टिंग डेव्हलपमेंटच्या प्रोसेसमधील पुढील भाग म्हणजे फेज 1 ॲक्टिव्हिटी कोणती असणार आहे आणि त्या फेज 1 ॲक्टिव्हिटीमध्ये कोणकोणत्या गोष्टीचा आपण विचार करणार आहोत हे पाहणार आहोत. फेज 1 ॲक्टिव्हिटीमध्ये कास्टिंग डेव्हलपमेंट करत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती गोष्ट म्हणजे कस्टमरकडून इनपुट कलेक्शन योग्य घेणं आणि या घेतलेल्या इनपुट वरती आपण ॲनालिसिस करून स्टडी करून आपल्या कास्टिंगचा टेक्निकल रिव्ह्यू करणे हा आपला ऑब्जेक्टिव्ह आहे. आणि या टेक्निकल कस्टमरचे जे टेक्निकल इनपुट्स आहेत या गोष्टीचा वापर करून आपण कोणकोणत्या गोष्टी साध्य करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर पहिली आहे ती अलाइनमेंट विथ कस्टमर रिक्वायरमेंट. ग्राहकाच्या ज्या रिक्वायरमेंट आहे तर त्या आपल्याला सर्व गोष्टी अलाइन करण्यासाठी आपण हा इनपुट कलेक्शनचं काम करणार आहोत. इलिमिनेशन ऑफ एम्बिग्युटी अँड रिवर्क. कोणतंही काम करत असताना भविष्यामध्ये काही एम्बिग्युटी किंवा रिवर्कची कामं करायला लागू नये ते आपल्याला इलिमिनेट करण्यासाठी आपण हा TR इनपुट कलेक्शन करत असतो. अँड प्रॉपर प्लॅनिंग फॉर टूलिंग, सिम्युलेशन अँड मॅन्युफॅक्चरिंग फिजिबिलिटी. योग्य पद्धतीनं सर्व डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटीचं प्लॅनिंग करण्यासाठी, सिम्युलेशन करण्यासाठी आणि मॅन्युफॅक्चरिंग संदर्भात सर्व गोष्टी समजून घेण्यासाठी आपल्याला इनपुट कलेक्शन करावं लागणार आहे. आणि एक महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे ऑन टाइम अचिव्हमेंट ऑफ सॅम्पल सबमिशन अँड SOP टार्गेट्स. कस्टमरच्या मागणीनुसार त्यांना जे सॅम्पल सबमिशन द्यायचे आहे तर ते ऑन टाइम देण्यासाठी आपला हा सर्व प्रयत्न असणार आहे. आणि यासाठी महत्त्वाचा पहिला टप्पा आहे तो म्हणजे टेक्निकल रिव्ह्यू योग्य पद्धतीने करणे. आणि योग्य पद्धतीने टेक्निकल रिव्ह्यू करण्यासाठी आपल्याला कस्टमरची रिक्वायरमेंट काय आहे हे चांगल्या पद्धतीनं समजून घ्यावं लागेल. आणि यासाठीच आपल्याला कस्टमर इनपुट कलेक्शन हा पहिला फेज आपल्याला पाहायचा आहे. तर आपण हा जो पहिला इनपुट कलेक्शनचा फेज आहे हा पाहण्यासाठी आपण वापर करणार आहोत वर्क इन्स्ट्रक्शनचा. म्हणजे आता महाबळ मेटल्स प्रायव्हेट लिमिटेड मिरज. आता सध्या मी महाबळ मेटल्स मध्ये आहोत आणि महाबळ मेटल्स मध्ये हा एक स्टँडर्ड वर्क इन्स्ट्रक्शनचा फॉर्मॅट आपण तयार करत आहोत जेणेकरून सर्व गोष्टी आपण त्यामध्ये ऍड करेल. तर या वर्क इन्स्ट्रक्शन मध्ये आपला पहिला सब्जेक्ट काय आहे ते 10 नंबरचा की कस्टमर इनपुट कलेक्शन फॉर टेक्निकल रिव्ह्यू. कस्टमर कडनं ज्या गोष्टी आपल्याला इनपुट घ्यायचे आहे तर त्याचा कलेक्शन करणं हा आपला महत्त्वाचा पहिला काम आहे. आणि याचा ऑब्जेक्टिव्ह जसं मी सांगितलं तर याचा आपला ऑब्जेक्टिव्ह आहे टू डिफाईन सिस्टमॅटिक प्रोसेस फॉर कलेक्टिंग, व्हेरीफाईंग अँड डॉक्युमेंटिंग ऑल रिक्वायर्ड इनपुट्स बिफोर कंडक्टिंग द टेक्निकल रिव्ह्यू फॉर न्यू कास्टिंग डेव्हलपमेंट अँड धिस इन्शुअर अलाइनमेंट विथ कस्टमर रिक्वायरमेंट. जसं मी बोललो कस्टमरच्या रिक्वायरमेंट बरोबर आपल्याला अलाइनमेंट व्हायला पाहिजे. इलिमिनेशन ऑफ एम्बिग्युटी अँड रिवर्क. कस्टमर संगत काम करत असताना कोणत्याही प्रकारच्या एम्बिग्युटी आपल्याला पाळायच्या नाहीत. त्यानंतर प्रॉपर प्लॅनिंग फॉर टूलिंग, सिम्युलेशन अँड मॅन्युफॅक्चरिंग फिजिबिलिटी. कस्टमर संगत काम करत असताना प्लॅनिंग सगळं योग्य पद्धतीने करण्यासाठी अँड ऑन टाइम डिलिव्हरी अचिव्हमेंट हे आपले पहिले ऑब्जेक्टिव्ह आहे. आणि हे ऑब्जेक्टिव्ह पूर्ण करण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे आहे, काम करायचं आहे. मग आपल्याला स्कोप आपला डिफाईन करून घ्यावं लागेल की या वर्क इन्स्ट्रक्शन मध्ये आपलं जे स्कोप आहे तो न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट हा आहे. ज्या ठिकाणी फाउंड्री मधील कास्टिंग डेव्हलपमेंट करण्यासाठी लागणारा जो टेक्निकल रिव्ह्यू आहे त्यासाठी लागणाऱ्या ज्या मॅन्डेटरी रिक्वायरमेंट्स आहेत ज्याचा वापर करून आपण कास्टिंग डेव्हलपमेंटची पहिली फेज
आपण पूर्ण करणार आहोत. तर ही फेज पूर्ण करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे हे आपण पाहूया. आणि या गोष्टी पूर्ण करण्यासाठी याचा रिस्पॉन्सिबिलिटी कुणाकडे असणार आहे, तर हा सुद्धा आपल्याला डिफाईन करणं महत्वाचं असते. आणि ही रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये यामध्ये कोण कोण येऊ शकतात, तर पहिला आहे डेव्हलपमेंट इंजिनियर, जो टेक्निकल रिव्ह्यू करणार आहे. आणि याचं काम असेल कलेक्ट कस्टमर ड्रॉइंग्स, 3D मॉडेल्स अँड टेक्निकल स्पेसिफिकेशन्स. त्यानंतर क्वालिटी टीम किंवा टेक्निकल रिव्ह्यूचा इंजिनियर, जो कस्टमर कडून किंवा मार्केटिंग टीम कडून स्टँडर्ड्स कलेक्ट करेल, कस्टमर स्पेसिफिक रिक्वायरमेंट कलेक्ट करेल, कास्टिंगचा डिफेक्ट ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया ठरवेल आणि इन्स्पेक्शनची कोणकोणती रिक्वायरमेंट त्या पार्टसाठी आहे हे ठरवून घेईल. त्यानंतर TR हेड, NPD हेड, जो कस्टमरचा इनपुट आहे तो इनपुट योग्य पद्धतीने आलेला आहे का, त्यावरती योग्य वापर सर्व गोष्टी मिळालेल्या आहे का हा रिफाईन करेल. त्याबरोबर कस्टमरला आपण सादर केलेलं किंवा कस्टमरला जे सादर करायचे आहे कोटेशनसाठी दिलेले जे डिटेल्स असतील ते डिटेल्स सगळं कलेक्ट करणे, कस्टमरचा व्हॉल्यूम, त्याचे टार्गेट डेट्स आणि मास्टर सॅम्पल्स कलेक्ट करण्याची जबाबदारी हा NPD हेडकडे असेल. त्याचसोबत मार्केटिंग टीम मध्ये मार्केटिंग टीमची जबाबदारी असेल की प्रोव्हाइड कस्टमर डिटेल्स लाईक इयरली रिक्वायरमेंट, SOP ची टार्गेट डेट किती आहे, डिस्पॅच लोकेशन काय आहे, कस्टमर बरोबर कोऑर्डिनेशन करणे, कस्टमर संग TR क्लोज करण्यासाठी प्राधान्य देणे, ही सर्व गोष्टी ही मार्केटिंग करेल. आणि NPD हेड जो असेल तो NPD हेड इन्शुअर करेल की या जे टेक्निकल इनपुट कलेक्शनची जी ऍक्टिव्हिटी आहे ती ऍक्टिव्हिटी योग्य पद्धतीने चालू आहे का, सर्व गोष्टी घडत आहेत का हे आपल्याला पाहावं लागेल. त्यानंतर चौथी गोष्ट आहे की इनपुट रिक्वायर्ड. कास्टिंगची डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटी करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आपल्याला इनपुट्स कलेक्शन करावं लागणार आहे याची आपल्याला चेकशीट करावी लागणार आहे. आणि या चेकशीट मध्ये महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपण प्रयत्न केलेला आहे ऍड करायचा. तुम्ही आणखीन यामध्ये गोष्टी ऍड करू शकता तुमच्या फॅसिलिटी इन्फ्रास्ट्रक्चर नुसार किंवा तुमच्या वर्क ऑफ स्कोप नुसार. आपण या ठिकाणी प्राधान्याने पाहतोय की फाउंड्री मधील कास्टिंग डेव्हलपमेंटची ऍक्टिव्हिटी योग्य पद्धतीने करण्यासाठी कोणकोणते इनपुट्स आपल्याला कस्टमर कडून पाहिजे बिफोर टेक्निकल रिव्ह्यू साठी. यामध्ये पहिली गोष्ट आहे की कस्टमर ड्रॉइंग्स आपल्याला मिळाले पाहिजे. यामध्ये कस्टमरचे ड्रॉइंग्स असतील, मशीनिंगचे ड्रॉइंग्स असतील, ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला मिळणं अपेक्षित आहे. आणि मिळालेले ड्रॉइंग हे लेटेस्ट रिव्हिजनचे असायला पाहिजे. त्यानंतर 3D CAD मॉडेल, कस्टमर वापरत असलेला जो CAD डाटा आहे तो आपल्याला मिळाला तर आपल्याला लवकर अनालिसिस किंवा TR स्टडी करण्यासाठी त्याची मदत होते. तर कस्टमरचे ड्रॉइंग, CAD डिटेल्स आणि सर्व टेक्निकल स्पेसिफिकेशन स्टँडर्ड जे ड्रॉइंग मध्ये रेफर करायला सांगितलेले असतात. तर या सर्व गोष्टी आपल्याला मिळणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर मास्टर सॅम्पल, कस्टमर कडे जर हा सॅम्पल्स काही अवेलेबल्स असतील तर तो सॅम्पल्स आपल्याला मिळणं सुद्धा अपेक्षित आहे. त्याचबरोबर इयरली रिक्वायरमेंट, कस्टमरचं व्हॉल्यूम किती आहे प्रत्येक वर्षाला, फोरकास्ट व्हॉल्यूम किती आहे, कधी आहे, हे आपल्याला माहिती मिळणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर सॅम्पल सबमिशनची टार्गेट डेट, कस्टमरला आपल्याला सॅम्पल कधी द्यायचं आहे. आता आपल्यासाठी हे मशीन शॉप सुद्धा असू शकतं किंवा एंड कस्टमर सुद्धा असू शकतो. तर आपल्या स्कोपनुसार आपण सॅम्पल सबमिशनची डेट कस्टमरसाठी अँड मशीनिंग टीम साठी या दोन्हीचाही आपण विचार करू शकतो. त्यानंतर आहे SOP स्टार्ट, प्रोडक्शन चालू कधीपासून होणार आहे, ह्या एक आपल्याला इनपुट पाहिजे. त्यानंतर कस्टमर व्हिज्युअल डिफेक्ट ऍक्सेप्टन्स स्टँडर्ड्स, कास्टिंग मध्ये जे डिफेक्ट ऍक्सेप्टन्स आहे कस्टमरचे अप्रूव्ड असलेले तर त्याचे स्टँडर्ड्स अवेलेबल असतील तर ते आपल्याला कस्टमर कडून मागून घ्यायला पाहिजे, जेणेकरून त्याबद्दल आपल्याला सुरुवातीलाच माहिती मिळेल आणि आपण कोणते डिफेक्ट्स ऍक्सेप्टेबल आहेत हे आपण ठरवू. त्यानुसार आपल्याला क्वालिटी प्लॅन करता येईल. त्यानंतर आहे पार्ट सब ऍप्लिकेशन,
जो पार्ट आपण तयार करणार आहोत तर त्या पार्टच्या ऍप्लिकेशन्स काय आहेत याची जर आपल्याला माहिती मिळाली एंड यूजचा, जेणेकरून त्या पार्टची सिव्हिरिटी आपल्याला कळेल, क्वालिटी रिक्वायरमेंट त्यांना काय आहे याची आपल्याला माहिती मिळू शकेल. त्याचबरोबर हा पार्ट जर कस्टमरकडे चालू असेल एक्झिस्टिंग सप्लायर कडून, तर त्याची TGW TGR लर्निंग जर कस्टमर कडून आपल्याला मिळालं, कोणकोणत्या गोष्टी मध्ये कस्टमरला क्वालिटी प्रॉब्लेम्स फेस करावे लागलेले आहेत हे जर आपल्याला कळालं, तर त्याचा आधार घेऊन आपण चांगल्या पद्धतीने टेक्निकल रिव्ह्यू करून कास्टिंग डेव्हलपमेंट योग्य पद्धतीने करू शकतो. यासाठी आपल्याला TGW TGR लर्निंग कस्टमर कडून घेणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर कस्टमरची कोणती अस्थेटिक रिक्वायरमेंट आहे का, कास्टिंग डेव्हलपमेंट करत असताना कस्टमरचा सरफेस फिनिश तो पार्ट कुठे बसणार आहे, त्याला फिट फंक्शनची कोणती रिक्वायरमेंट आहे का, सरफेस फिनिशची रिक्वायरमेंट कोणती आहे का, या अस्थेटिक रिक्वायरमेंट सुद्धा आपल्याला जाणून घेणं महत्वाचं राहतं, की जेणेकरून आपल्याला डेव्हलपमेंटमध्ये त्या गोष्टीचा सुद्धा विचार करता येईल. फायनल मशीन सॅम्पल डिस्पॅच लोकेशन, आपण कास्टिंग मशीनिंग डिपार्टमेंटला किंवा मशीनिंगला जरी देत असेल तरी हा सॅम्पल फायनल एंड कस्टमर कोण आहे हे जर सुद्धा आपल्याला माहिती करून घ्यावं लागेल, जेणेकरून आपल्याला ट्रान्सपोर्टेशन पॅकेजिंग स्टँडर्ड याबद्दल माहिती घेता येईल किंवा त्या गोष्टीचा सुद्धा विचार टेक्निकल रिव्ह्यू मध्ये आपल्याला करता आला पाहिजे. याशिवाय कस्टमर स्पेसिफिक रिक्वायरमेंट ज्याला आपण CSR म्हणतो, तर या कोणकोणत्या गोष्टी आहेत कस्टमरला रिक्वायरमेंट आहे याचं सुद्धा आपल्याला इनपुट मिळालं पाहिजे. याशिवाय कस्टमर मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस, कस्टमरला कोणत्या प्रोसेसनं तो पार्ट मिळाला पाहिजे किंवा कस्टमरला तो कोणत्या प्रोसेसनं पार्ट तयार करायचा आहे, जसं की ग्रीन सँड असू शकतं, शेल मोल्डिंग असू शकतं, इन्व्हेस्टमेंट, नोबेक, या वेगवेगळ्या कास्टिंग मॅन्युफॅक्चरिंगच्या प्रोसेस आहेत. तर त्या प्रोसेसमध्ये कोणत्या प्रोसेस प्रमाणे ते कास्टिंग बनवायला पाहिजे आहे याचा आपल्याला कस्टमर कडून माहिती मिळणं हे इनिशियल स्टेजलाच आवश्यक असतं. कास्टिंग मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस हे आपलं झालं. टुलिंग रिक्वायरमेंट, न्यू टुलिंग मॉडिफिकेशन किंवा एक्झिस्टिंग, यासाठी कोणकोणत्या नव्या टुलिंगची रिक्वायरमेंट आपल्याला आहे, कस्टमरच्या जो लेआउट आहे हे डिपेंड होणार आहे कस्टमरचा व्हॉल्यूम किती आहे, कस्टमरच्या ड्रॉइंग मध्ये इनिशियल थोडंसं चेंज करून एक्झिस्टिंग पार्ट मध्ये आपण रिवर्क करून देऊ शकतो का, अशा गोष्टीची सुद्धा माहिती आपल्याला घ्यावी लागणार आहे. याशिवाय पॅकेजिंग अँड हँडलिंग रिक्वायरमेंट, कस्टमरला स्पेसिफिक पॅकेजिंग करून कोणतं द्यावं लागणार आहे का, पार्ट किती क्रिटिकल आहे, त्याला डेंट डॅमेज किती लागू शकतं का, हँडलिंग साठी त्याला कोणती स्पेशल काळजी घ्यावी लागणार आहे का, यासारख्या गोष्टी आपल्याला विचारात घ्याव्या लागतील. आणि यानंतर इन्स्पेक्शन अँड गेज रिक्वायरमेंट, कस्टमरचे काही डायमेन्शन्स क्रिटिकल आहेत का, ज्यामध्ये कस्टमरची स्पेशल कोणती इन्स्ट्रक्शन्स आहेत की या काही पॅरामीटर्स त्यांना 100% चेक करून पाहिजेत आहेत किंवा क्रिटिकल टू क्वालिटी आहेत, अशा काही गोष्टी आहेत का ड्रॉइंग्समध्ये किंवा पार्टमध्ये. काही गोष्टी कस्टमर आपल्याला व्हर्बली सांगत असतो, ड्रॉइंग शिवाय काही गोष्टी व्हर्बली सुद्धा आपल्याला मिळू शकतात आणि या गोष्टीचा अभ्यास करून आपल्याला इनिशियल टेक्निकल रिव्ह्यू हा पूर्ण करायचा असतो. आता या गोष्टी आपल्याला पूर्ण करण्यासाठी एक गोष्ट आपण विचारात घेतली होती की 5W1H या पद्धतीने आपण प्रत्येक पॉइंटचा आपण अभ्यास करणार आहोत आणि या प्रमाणे आपण प्रत्येक गोष्ट काम करणार आहोत. डाटा कलेक्शन असेल तर कस्टमर पहिला आपला पॉइंट इनपुट होता की कस्टमर ड्रॉइंग रिसिव्ह करायचा, कस्टमर कडून आपल्याला ड्रॉइंग 3D मॉडेल रिसिव्ह करायचं होतं. तर हा म्हणजे काय घ्यायचं आहे की कस्टमर कडून आपल्याला लेटेस्ट कास्टिंगचं ड्रॉइंग घ्यायचं आहे, कस्टमर कडून आपल्याला लेटेस्ट मशीनिंगचं ड्रॉइंग घ्यायचं आहे आणि हे लेटेस्ट रिव्हिजनचं असलं पाहिजे. त्याचसोबत आपल्याला कस्टमर कडून 3D मॉडेल कॅड मॉडेल सुद्धा घ्यायचं आहे, बरोबर. मग या पहिल्या इनपुट मध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टीला ड्रॉइंग झालं, मग हे घेण्याचं कारण काय आहे, आपल्याला काय घ्यायचं आहे, म्हणजे व्हाय आपला क्लिअर असला पाहिजे. आणि या व्हाय मध्ये बेसिक फॉर TR, कोणतंही टेक्निकल रिव्ह्यू करण्यासाठी आपल्याला बेसिक जी रिक्वायरमेंट आहे ती आहे म्हणजे कस्टमरची प्रिंट, कस्टमरचं ड्रॉइंग घेणं, ज्यामध्ये कस्टमरची जिओमेट्री आणि टॉलरन्सेस त्यांची रिक्वायरमेंट फुलफिल होईल. आणि हे कुठून घ्यायचं, वेअर कुठून घ्यायचं, ते कस्टमरच्या मेल मधून आपण घेऊ शकतोय, कस्टमरच्या पोर्टल मधून किंवा कस्टमरचं जे RFQ साठी डिटेल्स आलेले आहेत तर यामधून आपण
हे कस्टमरचं ड्रॉइंग घेऊ शकतो. याशिवाय व्हेन व्हेन कधी घ्यायचा आहे की ज्यावेळी आपल्याला मार्केटिंग टीम किंवा कस्टमर कडून माहिती मिळते की RFQ करायचे आहे किंवा टेक्निकल रिव्ह्यू करायचा आहे, तर त्यावेळी आपण लगेच इमिजिएटली घेणार. ज्यावेळी RFQ किंवा TR रिसिप्ट आपल्याला होतो त्यावेळी आपण इमिजिएट घेणार. त्याबरोबर हे कोणाकडून घ्यायचं, हा हू कोण देणार आपल्याला, तर हा मार्केटिंगचा माणूस देऊ शकतो, सेल्स किंवा न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंटचा कोऑर्डिनेटर. या तिघांच्या पैकी कोणीही आपल्याला हा ड्रॉइंग लेटेस्ट ड्रॉइंग देऊ शकतो. आणि हा हाऊ हाऊ आपला काय आहे की डाउनलोड करायचं आहे. जे ड्रॉइंग असेल ते ड्रॉइंग आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे, व्हेरीफाय करायचं आहे कोणत्या रिव्हिजनचा आहे, कोणत्या डेटचा आहे, आणि हा मिळालेला जो डाटा आहे तो आपल्याला योग्य पद्धतीने एका सुरक्षित फोल्डरमध्ये सेव्ह करायचा आहे, जेणेकरून आपल्याला त्या ड्रॉइंगची रिव्हिजन हिस्ट्री मेंटेन होईल. आणि जर यामध्ये आपल्याला रिॲक्शन प्लॅन, जर कस्टमर कडून ड्रॉइंग मिळालेले नसेल तर आपण स्टेटसमध्ये इफ मिसिंग रिक्वेस्ट टू कस्टमर अँड अपडेट पेंडिंग ट्रॅकर. मग जर आपल्याला या ड्रॉइंग जर मिळालेले नसेल तर हे ड्रॉइंग आपण कस्टमर कडून परत मागवण्यासाठी रिक्वेस्ट टाकू शकतो. आणि आपल्या ट्रॅकरमध्ये किंवा आपण एक एक्सेल शीट करणार आहोत किंवा आपलं एक रिमार्क्स असेल तर त्यामध्ये आपण पेंडिंग मध्ये लिहू शकतो की कस्टमर ड्रॉइंग इज नॉट रिसिव्ड येट, असं आपण लिहू शकतो, जेणेकरून तो एक इन्फॉर्मेशन आपल्याला मिळायचं पेंडिंग आहे हे आपण हायलाइट करून ठेवू शकतो. अशाच पद्धतीने आपण पुढे जाऊन पाहू शकतो की कस्टमरचं 3D मॉडेल अवेलेबल नसेल तर आता हा 5W18 चा जो फॉर्मॅट आहे हा आपण प्रत्येक इनपुटसाठी वापरणार आहोत. तर 3D मॉडेल आपल्याला अवेलेबल करायचं आहे. आणि 3D मॉडेल आपल्याला कास्टिंगचं मिळू शकतं किंवा मशीनिंगचं मिळू शकतं. दोन्हीपैकी कोणतंही एक मॉडेल आपल्याला मिळालं तरी सफिशियंट आहे आपल्या कास्टिंगचा इनपुट क्लिअर होण्यासाठी. आणि हे का घेणं गरजेचं आहे की तर निडेड फॉर सिम्युलेशन, पार्टचं सिम्युलेशन करण्यासाठी, टुलिंग डिझाईन करण्यासाठी, पार्टची जिओमेट्री सर्व चेक करण्यासाठी. काही वेळा ड्रॉइंगमध्ये आपल्याला इनपुट्स सर्व दिलेले नसतात, सर्व वॉल थिकनेस, रेडियस हे दिलेले नसतात, तर ते ड्रॉइंगमध्ये ज्या गोष्टी दिलेल्या नाहीत त्या व्हेरीफाय करण्यासाठी आपल्याला मॉडेल लागतं. त्याशिवाय मशीनिंगची फिजिबिलिटी आपल्याला रिव्ह्यू करण्यासाठी. हे सुद्धा आपल्याला कस्टमर कडूनच घ्यायचं आहे, कस्टमर कडून पोर्टलद्वारे किंवा मेलद्वारे आपल्याला घ्यायचं आहे. आणि इनिशियल TR करण्यापूर्वी इनिशियल TR करण्यापूर्वी हा आपल्याला घ्यायचा आहे. आणि हा मॉडेल आपल्याला मार्केटिंग किंवा सेल्स टीम कडून मिळू शकतो. आणि घेतलेला मॉडेल आपल्याला जे मॉडेल मिळालंय ते कलेक्ट करायचं आहे आणि त्याची कॅडची कॉम्पॅक्टेबिलिटी म्हणजे कॅड वरती तो मॉडेल ओपन होतो का, त्यामध्ये कोणते एरर्स आहे का. काही वेळा मग कस्टमर कडून आपल्याला मॉडेल्स IGS मध्ये मिळालेले असतात आणि IGS मध्ये मिळालेल्या मॉडेलचे सरफेस काही वेळा मिसिंग असतात. तर मिळालेले मॉडेल योग्य आहे का हे व्हेरीफाय करून सुरक्षित ठिकाणी ठेवणं हे एक आपलं महत्वाचं काम असतं. आणि जर आपल्याला मॉडेल रिॲक्शन प्लॅन मध्ये जर मॉडेल मिळालेले नसेल किंवा मिळालेले मॉडेल चुकीचे असेल तर आपण कस्टमरला रिक्वेस्ट करू शकतो की अपडेटेड चांगले मॉडेल आपल्याला मिळावं, जेणेकरून ते स्टेप फॉर्मॅटमध्ये असेल किंवा पॅरासॉलिड फॉर्मॅटमध्ये असेल. आणि कस्टमर कडे जर हे मॉडेल अवेलेबल नसेल तर आपल्याला 2D ड्रॉइंग पासून 3D मॉडेल्स जनरेट करावे लागतील. हा कॉल आपला असेल, आपल्या मॅनेजमेंटचा असेल. इनपुट नंबर 3 आपण चर्चा केली होती की टेक्निकल स्पेसिफिकेशन्स किंवा स्टँडर्ड्स हे कलेक्ट करणे. यामध्ये मटेरियल ग्रेड्स असू शकतात, ही ट्रीटमेंटची रिक्वायरमेंट असू शकते, इन्स्पेक्शन अँड टेस्टिंगची रिक्वायरमेंट सुद्धा असू शकते. ज्या गोष्टीचा वापर करून आपण फिजिबिलिटी करताना ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया आपला कोणता असू शकतो हा व्हाय आपला या ठिकाणी क्लिअर होतो. जर काही वेळा आपल्याला स्टँडर्ड्सची रिक्वायरमेंट क्लिअर नसेल तर आपला व्हाय पूर्ण क्लिअर होणार नाही. तर कस्टमरचे ऍक्सेप्टन्स काय काय आहे ह्या गोष्टी क्लिअर करण्यासाठी. आणि या टेक्निकल स्पेसिफिकेशन्स आपल्याला ड्रॉइंग वरती नोट मध्ये मिळालेले असू शकतात. कस्टमरच्या स्टँडर्ड्स आणि मॅन्युअल्स मध्ये सुद्धा या गोष्टी दिलेल्या असतात किंवा कस्टमरच्या मेल मध्ये सुद्धा या गोष्टी आपल्याला पाहू शकतात. आणि हा सुद्धा TR करण्यापूर्वी आपल्याला घेणं हे अपेक्षित आहे. मार्केटिंग टीम ही या टेक्निकल स्पेसिफिकेशन्स आपल्याला मार्केटिंग टीम, सेल्स टीम किंवा क्वालिटी टीम्स मधून सुद्धा मिळू शकतात.
अँड मिळालेल्या सर्व गोष्टी रिसीव्ह करणे आणि रेकॉर्ड करून योग्य ठिकाणी ठेवणं हे आपल्याला अपेक्षित आहे. आणि जर काही गोष्टी आपल्याला मिसिंग असेल तर आपण एस्केलेट करू शकतो, सप्लाय क्वालिटीला एस्केलेट करू शकतो, मार्केटिंग टीम आणि एसक्यूए टीमला सुद्धा आपण मार्केटिंग आणि सप्लायर एसक्यूए ला सुद्धा आपण बोलून या गोष्टी टेक्निकल स्पेसिफिकेशनची आस्क करू शकतो, त्या डिमांड करू शकतो. तर या 3 इनपुट्स आपल्या झाल्या. त्यानंतर महत्वाची गोष्ट आहे की मास्टर सॅम्पल्स अवेलेबिलिटी. आता मास्टर सॅम्पल्स मध्ये म्हणजे काय, काही वेळा कस्टमरकडे एक्झिस्टिंग पार्ट असतो सप्लायरचा आणि तो पार्ट आपल्याला जर मिळाला तर पार्टचा रेफरन्स फिजिकल सॅम्पल्स आपल्याला घेणं अपेक्षित असतं, जेणेकरून त्या त्या पार्ट सोबत आपण कास्टिंगचे बेंच मार्किंग, डायमेन्शन, व्हिज्युअल क्वालिटी काय आहे, सरफेस फिनिश काय आहे, यासोबत आपण तो बेंच मार्क करू शकतो आणि कस्टमर संगत बोलून आपण हा कस्टमरचा सप्लाय घेऊ शकतो किंवा इन हाऊस मध्ये आपण तो स्टोरेज करू शकतो. हा सुद्धा ही ऍक्टिव्हिटी सुद्धा आपल्याला बिफोर टीआर करायचा आहे आणि कस्टमरचा हा मास्टर सॅम्पल आपल्याला मिळण्यासाठी मार्केटिंग किंवा सेल्स टीम आपल्याला मदत करते. सॅम्पल्स आपल्याला मिळाल्यानंतर तो कलेक्ट करायचा आहे, त्याला योग्य पद्धतीने टॅग करायचा आहे आणि स्टोअर करून चांगले आयडेंटिफिकेशन लावून तो आपल्याला प्रिझर्व्ह करायचा आहे आणि मास्टर रजिस्टर्स मध्ये त्याची नोंद सुद्धा करायची आहे. मग या गोष्टी आपल्याला मास्टर सॅम्पल्स अवेलेबिलिटी मध्ये घेणं अपेक्षित आहे. इनपुट नंबर 5 आहे इयरली रिक्वायरमेंट. इयरली रिक्वायरमेंट मध्ये आपल्याला अपेक्षित काय आहे की कस्टमरचा अॅन्युअल फोरकास्ट काय आहे, कस्टमरची कास्टिंगची रिक्वायरमेंट काय आहे, जेणेकरून आपल्याला आपला व्हाय क्लिअर होईल की हा जो पार्ट आपण डेव्हलप करणार आहोत तो कोणत्या टूलला बसवायला लागेल, किती कॅव्हिटीचं लेआउट करावं लागेल, त्याची प्लॅन्ड कपॅसिटी आपल्याकडे फ्री आहे का, या सर्व गोष्टीची माहिती आपल्याला व्हाय क्लिअर करण्यासाठी इयरली रिक्वायरमेंट घेणं अपेक्षित असतं. आणि ही माहिती आपल्याला कुठून मिळेल की इनिशियल RFQ स्टेजमध्ये किंवा कमर्शियल कस्टमरचं काही मिळालेलं असेल, ज्याच्यामध्ये कस्टमरनं आपल्याला मेल केलेला असेल तर त्या ठिकाणाहून आपल्याला ही गोष्टी मिळू शकतात. इनपुट कलेक्शन आपल्याला करायचं आहे आणि मार्केटिंग टीम किंवा सेल्स टीम आपल्याला इथं मदत करेल हे डाटा कलेक्ट करून देण्यासाठी. मिळालेली माहिती आपल्याला रेकॉर्ड करायची आहे प्रोजेक्ट शीट मध्ये आणि जर अवेलेबल नसेल तर आपल्याला रिॲक्शन प्लॅन मध्ये लिहायचं आहे आणि तो कस्टमर कडून आपल्याला ही माहिती मिळवून घ्यायची आहे. इनपुट नंबर 6 आपला असेल सॅम्पल सबमिशन टार्गेट डेट. ज्या पार्टचा आपण टेक्निकल रिव्ह्यू करत आहोत तर तो पार्ट आपल्याला कधी कस्टमरला सॅम्पल सबमिशन करायचं आहे हे समजून घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. काही वेळा कस्टमरची सॅम्पल सबमिशनची डेट ही कमी असते आणि या वेळेत जर आपण जास्त वेळ कस्टमर कडून इनपुट कलेक्शन करण्यासाठी किंवा आपला अनालिसिस करण्यासाठी टूलिंग डिझाईन, टूलिंग मॅन्युफॅक्चरिंग प्रोव्हाइड करण्यासाठी वेळ जास्त दिला तर आपल्याला सॅम्पल योग्य वेळेत आपण पोचवू शकत नाही. तर त्यासाठी टीआर करतानाच आपल्याला हे क्लिअर पाहिजे आहे की कस्टमरला सॅम्पल सबमिशन करण्याची तारीख किती आहे, आपल्याकडं किती वेळ उपलब्ध आहे, जेणेकरून आपण प्रायोरिटाईज त्या कामाला करू शकतो. आणि हे आपल्याला मिळेल बेसिक न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंटचं प्लॅनिंग करण्यासाठी आपल्याला याची गरज आहे. RFQ किंवा APQP टाइम प्लॅन आपल्याला करायला लागणार आहे, त्यासाठी याची गरज पडतो. व्हेन आपण कधी करणार, इनपुट कलेक्शन स्टेजमध्ये, टीआर स्टेजमध्येच आपण हे करणार आहे आणि मार्केटिंग सेल्स टीम किंवा कस्टमर आपल्याला ही माहिती देऊ शकतो आणि या माहितीचा आधार करूनच आपण ही माहिती आपण APQP ट्रॅकरमध्ये टाकू आणि जर काही गोष्टी मिसिंग असेल तर आपण एस्केलेट करू. आणखीन एक इनपुट नंबर 7 आहे टार्गेट डेट. SOP टार्गेट डेट म्हणजे जो सॅम्पल्स आपण डेव्हलप करणार आहोत तर त्याची सप्लाय ऑफ प्रोडक्शन कधीपासून आहे, पार्ट कधीपासून प्रोडक्शन चालू होणार आहे, त्याची किती क्वांटिटी असणार आहे ही आपल्याला माहिती मिळणं अपेक्षित आहे. प्रोडक्शनचे टाइमलाईन घेणं आणि यामुळे काय होते की प्रोजेक्टचा रेडीनेस ठेवणं आपल्याला सोपं जातं. कस्टमरचा जो RFQ किंवा प्रोग्राम प्लॅन आहे त्यानुसार आपल्याला हा मिळू शकतं.
इनपुट आपल्याला कधी घ्यायचा आहे तर टीआर स्टेज मध्येच हा घ्यायचा आहे. मार्केटिंग टीम आणि सेल्स टीम आपल्याला ही माहिती देईल आणि ही मिळालेली माहिती आपण एपीक्यूपी मध्ये टाकू शकतो. आता हा एसओपी टार्गेट डेट घेणं महत्वाचं यासाठी असतं की जर काही वेळा आपल्याला प्रोजेक्ट व्हॉल्युम्स जास्त असतील तर त्या वेळेला कपॅसिटी वाढवायची गरज आहे का याचा आपल्याला अभ्यास करता येईल आणि भविष्यात त्यानुसार आपल्याला टुलिंग मॅनेजमेंट किंवा टुलिंग मध्ये काही बदल करावे लागणार आहेत का, मास प्रोडक्शनसाठी टुलिंग आपल्याला कोणत्या पद्धतीचं करावं लागणार आहे, या गोष्टी आपल्याला या एसओपी टार्गेट डेट मध्ये क्लिअर होतात. सर्वात महत्वाची गोष्ट आहे इनपुट नंबर 8 कास्टिंग व्हिज्युअल डिफेक्ट ऍक्सेप्टन्स स्टँडर्ड्स. म्हणजे काय की आपल्याला जे आपण कास्टिंग काढणार आहोत तर 100% प्रत्येक पार्ट आपला डिफेक्ट फ्री असू शकत नाही. काही प्रमाणात त्याच्यावरती डिफेक्ट्स मिळू शकतात. तर कस्टमरचं असं कोणतं स्टँडर्ड्स आहे का की ज्यामध्ये कस्टमरचे ऍक्सेप्टन्स असेल की ठराविक प्रमाणातले डिफेक्ट कस्टमर डिफाईन करेल की या लोकेशनमध्ये इतक्या प्रमाणात डिफेक्ट असेल तर आमच्यासाठी ते ऍक्सेप्टेबल आहे आणि याचा वापर करून आपण आपला इन्स्पेक्शन क्वालिटी प्लॅन कॅटरिया आपण डिफाईन करू शकतो. आणि हा कस्टमर ड्रॉइंग मध्ये दिलेला असू शकतो, स्टँडर्ड मध्ये दिलेला असू शकतो किंवा कस्टमरचं त्याचं एक वेगळं कास्टिंग ऍक्सेप्टन्सचं स्टँडर्ड सुद्धा अवेलेबल असू शकतं. आणि ही गोष्ट आपल्याला टीआर करण्यापूर्वी कास्टिंगचा टेक्निकल रिव्ह्यू पूर्ण करण्यापूर्वीच आपल्याला मिळाली तर त्याप्रमाणे आपण आपली फिजिबिलिटी रिव्ह्यू करू शकतो. आणि ही आपल्याला कस्टमर मार्केटिंग टीम, सेल्स टीम किंवा क्वालिटी टीम आपल्याला देऊ शकेल. मग याचा वापर करून आपण डॉक्युमेंट करू शकतो, सर्क्युलेट इन्स्पेक्शनचा प्लॅन तयार करून ठेवू शकतो आणि जर काही गोष्टी मिसिंग असतील तर आपण रिॲक्शन प्लॅन मध्ये आपण लिहू शकतो आणि कस्टमर संगत या गोष्टी कस्टमरच्या एसक्यू संगत या गोष्टी आपण डिस्कस करून त्या फायनलाइज करू शकतो. इनपुट नंबर 9 आहे पार्ट ऍप्लिकेशन. ज्या पार्टचा आपण कास्टिंगचा टीआर करत आहोत, फिजिबिलिटी रिव्ह्यू करणार आहोत, त्या पार्टचा ऍप्लिकेशन काय आहे, कस्टमर एंड युजर कस्टमर तो कुठे वापरणार आहे, त्यावरती कशा प्रकारचा कोणकोणते लोड्स आहेत, जेणेकरून आपल्याला एक थोडंसं अंडरस्टँडिंग येईल की पार्टची क्रिटिकल किती आहे, पार्ट किती क्रिटिकल आहे, पार्टमध्ये कोणकोणते लोड्स येऊन फ्रॅक्चर होण्याची संभावना आहे, शक्यता आहे. याशिवाय क्वालिटीमध्ये आपल्याला किती क्रिटिकल तो आहे क्वालिटीसाठी, या गोष्टीचा आपल्याला अंदाज आला तर आपण टेक्निकल रिव्ह्यू करतेवेळी जास्त त्यावरती लक्ष देऊ शकतो आणि आपण आपल्या टीआर मध्ये त्यानुसार कास्टिंगच्या क्वालिटी प्लॅन मध्ये किंवा त्याच्या स्पेसिफिकेशन्स मध्ये आपण कमी जास्त करू शकतो. तर ही RFQ स्टेज किंवा कस्टमर डिस्कशन मध्ये आपल्याला चर्चा करून घ्यावी लागेल, त्याची ऍप्लिकेशन कुठं आहे. इनपुट स्टेज मध्ये आपल्याला हे गोष्टी घ्यावी लागेल. ही माहिती आपल्याला मार्केटिंग, सेल्स किंवा कस्टमर सुद्धा देऊ शकेल, कस्टमर सुद्धा देईल आणि या गोष्टीचा आपण रेकॉर्ड एनपीडी फाईलमध्ये करून ठेवायचा आहे. आणि जर आपल्याला ही माहिती मिळाली नसेल तर कस्टमर कडून आपल्याला माहिती करून घ्यावी लागेल आणि मिसिंग असेल तर कस्टमरला तसं सांगावं लागेल की या गोष्टी आपल्याला आम्हाला मिळालेल्या नाहीत. TGW इनपुट नंबर 10 TGW आणि TGR हा सिमिलर पार्ट म्हणजे कस्टमरकडे हा सिमिलर पार्ट चालू असेल किंवा कस्टमरकडे याच्या सारख्या एखाद्या सिमिलर पार्टची हिस्ट्री अवेलेबल असेल तर ज्याचा वापर करून आपण पास्ट लर्निंग कस्टमरच्या या पार्टचे काही पास्ट लर्निंग त्यामध्ये झाले, कस्टमरला मिळालेले काही प्रॉब्लेम्स हे आपल्याला अर्ली मिळाले तर ज्याचा उपयोग करून आपण आपल्याकडे आपल्या डेव्हलपमेंटमध्ये होणाऱ्या ज्या मिस्टेक्स आहेत, ज्या प्रॉब्लेम्स आहेत तर त्या आपण एलिमिनेट करू शकतो किंवा रिड्यूस करू शकतो. रिपिटेटिव्ह काही प्रॉब्लेम्स असले तर यासाठी आपल्याला कस्टमरकडून TGW TGR सिमिलर पार्टचा मिळवणं अपेक्षित आहे. आणि हा कस्टमरच्या लेसन लर्न मध्ये असतो, कस्टमर आपल्याला शेअर करत असतो. बिफोर टीआर हा आपल्याला घेणं अपेक्षित आहे आणि हा सुद्धा आपल्याला मार्केटिंग किंवा सेल्स टीम कस्टमर कडून मिळू शकतो. मिळालेली माहिती आपल्याला रिसिव्ह करायची आहे आणि ती सर्व लोकांना सर्क्युलेट करायची आहे जेणेकरून प्रत्येक डिपार्टमेंट क्वालिटी असेल,
मेंटेनन्स असेल, परचेस असेल, सर्व डिपार्टमेंटमध्ये याबद्दल लागणाऱ्या महत्वाच्या गोष्टीबद्दल ते प्रोक्युरमेंट करू शकतील. आणि जर काही गोष्टी आपल्याला जर मिसिंग असेल तर कस्टमर सोबत आपण रिव्ह्यू करून, टीआर ज्यावेळी रिव्ह्यू करत असतो त्यावेळी सुद्धा आपण या गोष्टीची डिमांड करून आपण जास्तीत जास्त कस्टमर कडून याचे इनपुट्स घेऊ शकतो. जसं मी म्हटलं, इनपुट नंबर 11, एस्थेटिक रिक्वायरमेंट. कस्टमरला एस्थेटिकच्या काही स्पेशल रिक्वायरमेंट आहे का, जसं की सरफेस फिनिश, कॉस्मेटिक रिक्वायरमेंट, या कोणत्या रिक्वायरमेंट आहे का जेणेकरून आपल्या फॅसिलिटीमध्ये ती रिक्वायरमेंट पूर्ण करण्यासाठी फिजिबल आहे का, हे आपल्याला विचार करता येईल. काही वेळा कस्टमरची सरफेस फिनिश रिक्वायरमेंट खूप कमी असते, RA6 RA10 असं कस्टमर रिक्वायरमेंट असतं आणि आपण तो पार्ट ग्रीन सँडमध्ये पोर करण्याचा प्लॅन करत असतो. तर त्यावेळी सरफेस फिनिश आपल्याला चांगलं मिळत नाही आणि कास्टिंग नंतर डेव्हलप झाल्यानंतर रिजेक्ट होत असतं. किंवा आपण जो टुलिंग डेव्हलपमेंट केलेले असते त्यावेळी कस्टमरचे जो फ्रंट फेस आहे त्या ठिकाणी पार्टिंग लाईन किंवा फ्लॅश, एक्स्ट्रा फेटलिंग कस्टमरला नको असतं आणि आपण जर त्या पद्धतीनं आपला लेआउट केला तर एस्थेटिक त्याची पुअर होते आणि ती कस्टमरची क्वालिटीमध्ये बसत नाही. तर या काही गोष्टी ड्रॉइंगवरती दिलेल्या असतात. काही वेळा कस्टमरच्या स्पेसिफिक रिक्वायरमेंट आपल्याला जाणून घ्यावे लागतील आणि हे टीआरच्या इनपुट कलेक्शन मध्येच करावे लागणार आहे. यासाठी आपल्याला मार्केटिंग, सेल्स टीम, क्वालिटी टीम आणि कस्टमर सोबत गरज वाटल्यास आपण बोलून घ्यावे लागेल. आणि याची क्लिअरिटी आपल्याला कस्टमरचे क्लिअरिफाईड विथ कस्टमर. जर काही गोष्टी आपल्याला क्लिअर झाल्या नसतील तर त्या गोष्टी कस्टमर संगत बोलून क्लिअर कराव्या लागतील. इनपुट नंबर 12 आपल्याला घ्यायचा आहे की फायनल मशीन सॅम्पल डिस्पॅच लोकेशन. जो पार्ट आहे तो फायनल कोणत्या लोकेशनला आपल्याला डिस्पॅच करायचा आहे, त्याचे डिलिव्हरी ऍड्रेस काय, प्लांटमध्ये द्यायचा आहे की टायर 1 टायर 2 मध्ये द्यायचा आहे, ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला महत्वाच्या आहेत जेणेकरून आपल्याला डिस्पॅच किंवा लॉजिस्टिक्स साठी प्लॅनिंग करता येईल. इनिशियल कमर्शियल डॉक्युमेंटमध्ये किंवा RFQ मध्ये या गोष्टी आपल्याला मिळतात. इनिशियल आपल्याला RFQ किंवा TR स्टेजमध्ये आपल्याला ह्या गोष्टी घ्यायच्या आहेत आणि मार्केटिंग, कस्टमर किंवा सेल्स टीम आपल्याला या डॉक्युमेंट्स किंवा या माहिती पुरवू शकतो, ज्याचा वापर करून फायनल कस्टमरकडे कुठे सॅम्पल सबमिशन करायचं आहे हे आपल्याला मिळेल. आणि जर आपल्याला काही गोष्टी मिळालेल्या नाही तर टेक्निकल रिव्ह्यूच्या वेळी या गोष्टी ज्या मिळालेल्या नाही त्या कस्टमर सोबत आपण बोलून क्लिअर करून घेऊ शकतो. कस्टमर स्पेसिफिक रिक्वायरमेंट. कस्टमरला पार्ट सॅम्पल सबमिशन करण्यासाठी कोणती स्पेसिफिक रिक्वायरमेंट आहे का, जसे की कस्टमरला पीपॅप कोणता द्यायचा आहे, कोणत्या लेवलचा पीपॅप द्यायचा आहे, एपीक्यूपी कस्टमरचा स्पेसिफिक कोणता एपीक्यूपीचा फॉर्मॅट आहे का, ट्रेसेबिलिटी कस्टमरला काय पाहिजे, पॅकेजिंग स्टँडर्ड्स काय आहे, इन्स्पेक्शन मध्ये डॉक्युमेंटेशन त्यांना कोणकोणत्या पाहिजेत, या कस्टमरच्या काही स्पेसिफिक रिक्वायरमेंट आपल्याला जाणून घेणं इनिशियल स्टेजमध्ये महत्वाचं असते. आणि ही कशासाठी, कारण कस्टमरची जी काही मॅन्डेटरी कंप्लायन्स ज्या पूर्ण करणं आपल्याला अपेक्षित आहे, तर त्यासाठी मॅन्डेटरी कंप्लायन्स जाणून घेण्यासाठी आपल्याला कस्टमरच्या CSR जाणून घ्यायला पाहिजे. आणि हे कुठून आपल्याला मिळू शकतं की कस्टमरचं CSR मॅन्युअलमध्ये, कस्टमरच्या पोर्टलमध्ये किंवा कस्टमरचा CSRचा जो फॉर्मॅट आहे त्यामध्ये आपल्याला या मिळू शकतं, ज्याचा वापर करून TR करण्यापूर्वी या गोष्टी आपल्याला जाणून घेतल्या तर आपला टेक्निकल रिव्ह्यू चांगल्या पद्धतीनं होऊ शकतो. यासाठी आपल्याला मार्केटिंग, सेल्स आणि कस्टमर मदत करू शकतो. आणि याप्रमाणे आपण मग जर डाटा मिळाला तर मग कस्टमरची CSR ची चेकलिस्ट करू शकतो. जर आपल्याला CSR मिळालेला नसेल तर आपण मिसिंग माहिती बद्दल, कस्टमरच्या SKU बद्दल किंवा बरोबर मार्केटिंग टीम बरोबर रिॲक्शन प्लॅन मध्ये काम करू शकतो आणि कस्टमर कडून या गोष्टी मिळवून घेण्याचा आपल्याला प्रयत्न करावा लागेल. जसं मी म्हटलं, इनपुट नंबर 14 कास्टिंग मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आपल्याला डिफाईन करायची आहे. आता मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस डिफाईन कशासाठी करायची आहे की पार्ट आपल्याला कुठे प्रोडक्शन करायचं आहे, हाय प्रेशर मोल्डिंग लाईनला करायचं आहे, दिसा मोल्डिंग लाईनला करायचं आहे, हँड मोल्डिंग करायचं आहे, आरपा मोल्डिंग लाईन वरती करायचं आहे, कस्टमरची रिक्वायरमेंट कोणत्या प्रोसेसमध्ये तो पार्ट मॅन्युफॅक्चर करायचा आहे, शेल मोल्डिंग मध्ये करायचा आहे, या गोष्टी आपल्याला समजून घेण्यासाठी हा वाट आपल्याला क्लिअर झाला पाहिजे आहे.
ज्यामुळं त्याचा उपयोग किंवा त्याचा इम्पॅक्ट आपल्याला टुलिंग डिझाईन अँड फिजिबिलिटी वरती होऊ शकतो. लहान पार्ट असेल आणि तो आपल्याला हाय प्रेशर मोल्डिंग लाईन वरती आपण करू शकणार नाहीये किंवा केलं तर आपली इफिशियन्सी कमी होईल आणि मोठा पार्ट आपण शेल मोल्डिंग मध्ये करायला गेलो तर आपल्याला क्वालिटी मिळणार नाही. तर ही आपल्याला क्लिअर होण्यासाठी कास्टिंगची मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस समजून घ्यावं लागेल आणि ही आपल्याला इनिशियल प्रपोजल मध्ये किंवा RFQ स्टेजमध्ये मिळू शकतं. ही मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसची माहिती आपल्याला मार्केटिंग टीम, सेल्स टीम आणि कस्टमर या तिन्हीपैकी कोणीही देऊ शकेल. शिवाय हे आपल्याला कन्फर्म करायचं आहे कस्टमर विथ कस्टमर प्रपोजल आणि टीआर करते वेळीच आपल्याला कोणत्या प्रोसेसनं कास्टिंगची मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आपण करणार आहोत हे कन्फर्म करायचं आहे. आणि टीआर मध्ये हे आपल्याला जर क्लिअर नसेल तर टीआर मध्ये आपल्याला क्लिअर करून लिहावं लागेल आणि कस्टमर कडून त्याची अप्रुव्हल घ्यावं लागेल. काही वेळा कस्टमर सांगत नाही की आम्हाला कशामध्ये पाहिजे, तर त्यावेळी आपल्याला सांगावं लागेल कस्टमरला की आम्ही हा पार्ट कोणत्या मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस नुसार जाणार आहोत. जर आपल्याकडे वेगवेगळ्या लाईन्स असेल तर कोणत्या लाईन मध्ये जाणार आहोत, प्रोडक्शन करणार आहोत हे सुद्धा आपल्याला क्लिअर करावं लागेल. टूलिंग रिक्वायरमेंट. टूलिंग रिक्वायरमेंट मध्ये आपल्याला जो पार्ट डेव्हलप करायचा आहे तो पार्ट प्रोटोटाइप टूलिंग करायचा आहे का मास प्रोडक्शनचं टूलिंग करायचं आहे हे समजून घ्यावे लागेल. ज्याच्यामुळे टूलिंग साठी लागणारी जी कॉस्ट आहे त्यासाठी लागणारा जो लीड टाइम आहे तो आपला क्लिअर होईल आणि ही गोष्ट आपल्याला RFQ मध्ये किंवा कस्टमर सोबत चर्चा करून कन्फर्मेशन मध्ये मिळू शकतं. टेक्निकल रिव्ह्यू करण्यापूर्वीच आपल्याला ही गोष्ट घ्यायची आहे आणि मार्केटिंग टीम, सेल्स टीम किंवा कस्टमर आपल्याला ही माहिती पुरवू शकतो आणि ही माहिती मिळालेली आपल्याला रेकॉर्ड करून ठेवावी लागेल, ज्यामुळे टूलिंग रिक्वायरमेंट शीट आपली क्लिअर होईल. एपीक्यूपी मध्ये आपल्याला जे न्यू प्रोडक्ट जी फेज आहे प्लॅनिंग फेज मध्ये आपण लिस्ट ऑफ टूलिंग मध्ये आपल्याला हे लिहावं लागतं आणि जर काही गोष्टी आपल्याला क्लिअर नसेल तर कस्टमर सोबत क्लिअर करून घ्यावं लागेल. पॅकेजिंग अँड हँडलिंग रिक्वायरमेंट जसं मी बोललो की आपल्याला कुठे पार्ट ठेवायचा आहे, कुठं डिस्पॅच करायचं आहे यानुसार त्या पार्टसाठी लागणारं पॅकेजिंग स्टँडर्ड्स, हँडलिंग रिक्वायरमेंट हे आपल्याला फुलफिल करता येईल. जेणेकरून पॅलेट साईज काय असणार आहे, रस प्रिव्हेंटिंग आपल्याला कोणतं करायचं आहे, बॉक्स टाईप कसा असणार आहे, वुडन असणार आहे काय करोगेटेड असणार आहे किंवा बॉक्स जे आहे ते फोल्डेबल असणार आहे, रिटर्नेबल असणार आहे का नॉन रिटर्नेबल असणार आहे, या सर्व गोष्टी आपल्याला आपला क्लिअर होईल. जेणेकरून पार्टचे प्रिव्हेंट होईल डॅमेजसाठी, कंप्लायन्स कस्टमरच्या फुलफिल होईल आणि कस्टमरच्या CSR RFQ स्टेजमध्ये आपल्याला ही माहिती मिळेल आणि बिफोर TR हा आपल्याला माहिती घ्यावी लागणार आहे. मार्केटिंग टीम, सेल्स टीम किंवा कस्टमर आपल्याला ही माहिती देणार आहे आणि याचा आपल्याला रेकॉर्ड करावे लागेल. रेकॉर्ड आपल्याला कस्टमर इनपुटच्या रेकॉर्डमध्ये ठेवावं लागेल किंवा कस्टमर स्पेसिफिक रिक्वायरमेंट असणार आहे त्यामध्ये आपल्याला ही रिक्वायरमेंट रेकॉर्ड करून ठेवावं लागेल. जर काही माहिती आपल्याला मिळालेली नसेल तर कस्टमर सोबत आपल्याला ही कन्फर्म करून घ्यावी लागेल. आणि शेवटचा आहे इन्स्पेक्शन अँड गेज रिक्वायरमेंट. कस्टमरसाठी काही स्पेशल फिक्चर्सची गरज आहे का, कस्टमर पार्ट इन्स्पेक्शन करण्यासाठी काही स्पेशल गेजेसची रिक्वायरमेंट आहे का, पार्ट क्रिटिकल किती आहे, एखाद्या पार्टची इन्स्पेक्शनची फ्रिक्वेन्सी 100% दिलेली आहे का, ही माहिती आपल्याला घ्यावी लागेल. जेणेकरून आपल्याला त्या माहितीच्या आधारे पीपॅप किंवा इन्स्पेक्शनचा क्वालिटीचा प्लॅन करता येईल. या गोष्टी ड्रॉइंग मध्ये स्पेसिफाईड केलेल्या असतात, कस्टमरच्या CSR मध्ये स्पेसिफाईड केलेल्या असतात. नसेल तर आपल्याला TR करते वेळी हा कस्टमर सोबत डिस्कस करून घ्यावे लागेल. मार्केटिंग टीम, कस्टमर टीम किंवा सेल्स आपल्याला यासाठी मदत करेल आणि याचा आपल्याला कस्टमर मध्ये APQP मध्ये रेकॉर्ड करून ठेवावं लागेल. आणि जर काही गोष्टी आपल्याला मिळालेल्या नसतील तर त्या TR मध्ये किंवा कस्टमर सोबत कन्फर्म करून आपल्याला माहिती मिळवून घ्यावी लागेल. तर मित्रांनो, या काही गोष्टी होत्या, ज्या गोष्टीचा वापर करून आपण कस्टमरकडून काही गोष्टी घ्यायच्या आहेत आणि त्या घेतलेल्या गोष्टीच्या आधारे आपल्याला आपला इनपुट क्लिअर करायचा आहे. जेणेकरून आपल्याला कास्टिंगची डेव्हलपमेंटची चांगली प्रोसेस डिफाईन करता येईल, आपल्या मनामध्ये कोणतीही अँबिग्युटी राहणार नाही आणि आपण योग्य पद्धतीने कास्टिंगचा TR
पूर्ण करू शकू. काही वेळा आपल्याला सर्व गोष्टी एका वेळी मिळणार नाहीत, तर त्यावेळी आपल्याला आपल्या एनपीडी हेड, प्लांट हेड, मार्केटिंग सेल्स हेड किंवा कस्टमर यांच्या सोबत डिस्कशन करून या सर्व गोष्टी कलेक्ट करायच्या आहेत आणि त्याच्या आधारे आपल्याला योग्य पद्धतीनं कास्टिंगचा TR पूर्ण करायचा आहे. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.